जय शिवराय मित्रांनो, धुई काही महाराष्ट्राची पिच्छा सोडणं 29 तारखेला सुद्धा काल परवा सांगितलेल्या व्हिडिओमध्ये जशी सांगितली त्याप्रमाणे आणखीन तीव्र होणार आहे। यावेळी तीव्रता थोड्या वेगळ्या विभागामध्ये जास्त वाढते। याच्यामध्ये जिल्हे पण खूप वाढणार आहेत आणि धुईचा अंधुकपणा सुद्धा विजिबिलिटी मला आपण म्हणतो ती 80%च्याही पलीकडे जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे ज्या काही कवळी पिकं आहेत, ज्या काही पिकांना ती बाधक ठरते त्या शेतकऱ्यांनी आवर्जून ऐकायचं आहे। आता ही कुठपर्यंत राहणार आहे आणि थंडीसाठी काय अपडेट आहे तसे आपण रीलमध्ये दिले आहे। मित्रांनो, धुईचे रडार आता आणखीन थोडे वरती सरकत आहेत। पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशचे जवळपास संपूर्ण जिल्हे धुईच्या रडारवरती येत आहेत। धुईचं प्रामुख्याने काम हेच आहे की पिकांवरती बाधा करणं। गहू पीक यावरती सर्वाधिक जास्त बळी पडू शकतो। त्यानंतर कांदा पीक वगैरे वगैरे पिकांची त्यामध्ये आपण ॲडिशनल माहिती प्रोव्हाइड केलेली आहे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये। तर कोल्हापूरसह सोलापूर, सांगली, सातारा, धाराशिव या परिसरासह बीड जिल्ह्यातही धुईचं थैमान कायम असणार आहे। नागपूर जिल्हा सरळ सांगतोय, फक्त गोंदिया आणि चंद्रपूर वगैरे भागामध्ये मीडियम रेंजमध्ये धुई चालणार आहे। बाकीच्या उर्वरित जिल्ह्यांना मात्र धुई चांगलीच तडाखा देणार आहे। 30 तारखेला वातावरणामध्ये ढगळलेली परिस्थितीचा परिणाम नांदेड जिल्ह्याला जास्त परिणामकारक असेल। नांदेडसह पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना धुई आणि ढगळलेली परिस्थिती दिवसभर पाहायला मिळेल। 30 तारखेला दुपारनंतर ढगळलेली परिस्थितीचा परिणाम हा चंद्रपूर, नागपूर, अकोला, वर्धा, त्यानंतर लातूर परिसर, नांदेड, हिंगोली यासह जिल्ह्यांना धुईचा परिणाम पाहायला मिळेल आणि ढगळलेली परिस्थिती पाहायला मिळेल। अपोजिट जर बघितलं आपण तर खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राला धुई आणि ढगळलेली परिस्थिती त्या दिवशी कमी प्रमाणात राहू शकते। जास्त काही इफेक्ट 30 तारखेला या जिल्ह्यांमध्ये नाहीये, पण दिवसभर ढगळलेलं वातावरण आणि दिवसभर धुईचा परिणाम मात्र नांदेड, लातूर, नागपूर, अमरावती, अकोल्यातही पूर्वेकडील भागांना बऱ्याच ठिकाणी आहे, पण पूर्व विदर्भ संपूर्णतः आणि पूर्व मराठवाडा संपूर्णतः याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय। 1 तारखेला हे वातावरण परिणामी खानदेशमधनं आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमधनं कमी होते, पण चंद्रपूर वगैरे भागांमध्ये बाउंड्री म्हणजे छत्तीसगड आणि चंद्रपूरची जी काही बाउंड्री आहे चंद्रपूरच्या जिल्ह्याची, या भागात किरकोळ हलक्या सरी पडू शकतात, कारण की ढगाळलेली परिस्थिती तिथे जास्त देखील वाढणार आहे। पाऊस मोठा किंवा महाराष्ट्राला धाक नाहीये। सोलापूरचं ढगाळलेलं वातावरण कायम राहणार आहे आणि 30 तारखेपासून थंडी ही पहिल्या थंडी इतकीच वाटायला लागेल। चांगली थंडी पडणार आहे महाराष्ट्रामध्ये 30 आणि 1 डिसेंबरच्या कालखंडामध्ये। चला पुढची अपडेट बघूयात काय आहे। बघा, कोल्हापूर, दक्षिण महाराष्ट्र आणि संपूर्ण कर्नाटक ही ढगाळलेली परिस्थिती एक आठवडा कायम राहणार आहे। त्यानंतर 5 तारखेला WDचं वातावरण सक्रिय होते। मित्रांनो, WD2X चा फॉर्म्युला मला वाटतं 2023 आणि 24ला आपण बऱ्यापैकी पाहिला। मुसळधार त्या मुसळधार पाऊस याच नोव्हेंबरच्या पिरियडमध्ये 2023 मध्ये झाला होता। 26 तारखेला वगैरे हीच टायमिंग होती 2 वर्षापूर्वीची 2023 मध्ये। पण ह्या वातावरणाची जी काही सेम अपोजिट कंडिशन आपल्याला पाहायला मिळते पाकिस्तान, कराची वगैरे भागांमध्ये आणि गुजरातकडे तिचा प्रभाव पाहायला मिळतो, पण सध्या तेवढी मोठी आणि धक्कादायक अपडेट नाहीये ज्याने महाराष्ट्राला धाक दिला असा अंदाज मी तुम्हाला वर्तवेल। पण या धुक्याचं आणि ह्या थंडीचं वातावरण हे काही दिवसापुरतच म्हणजे परत 5-6 तारखेनंतर थंडीमध्ये बिघाड होईल आणि ढगाळलेली परिस्थिती या 6 आणि 7 तारखेला खानदेशकडनं प्रभाव पडते। या वातावरणाचा धोका फार महाराष्ट्राला स्पष्टपणे दिसत नाही, त्यामुळे या बाबतीत किंवा या बाबतीत कोणते अलर्ट्स आहेत ही बाबतीत वक्तव्य करणं देखील आता चुकीचं ठरतील। बंगालच्या उपसागरात परत 8-9 तारखेला एक लो प्रेशर परत एकदा सक्रिय होते, त्याचे परिणाम परत धुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात। डिसेंबर एंडिंगला वातावरण बंगालच्याच उपसागरामध्ये लो प्रेशरचं परत एकदा पाहायला मिळते। डिसेंबर देखील खराब जाण्याची शक्यता आहेच। सोलापूर, बार्शी तालुक्यात देखील ढगाळलेली परिस्थिती आणि धुक्याचा भडीमार होणारच आहे। जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये WDचा पाऊस बुलढाणा, त्यानंतर अकोला, अमरावती साईडला होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, फेब्रुवारी महिना ॲक्च्युली खरंच मागे पण आपण व्हिडिओमध्ये सांगितलंय त्या पद्धतीनं तो अवकाळीच ठरणार आहे। WDचा पाऊस जेव्हा आलाय ना तेव्हा पुढच्या वर्षी पाऊस कमी राहतो हे मात्र ग्राह्य आहे। पण WDकडनं एवढे मोठे संकेत येतात, त्यामध्ये राजस्थान, गुजरात हे सगळ्या भागांना धुवाधार पावसाची नोंद आणि उन्हाळ्यामध्ये हिवाळ्याच्या एंडिंगला आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला ही डायरेक्टली फेब्रुवारी महिन्यात पाहायला मिळते। पण याचे पडसाद महाराष्ट्रावरती चक्क मार्च महिन्यामध्ये असणार आहे। ठीक आहे, लॉंग टर्म अंदाज आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये यावरती उद्या एक व्हिडिओ टाकतो, ज्याने कोणी त्याचं पॅकेज घेतला असेल 12 महिन्याचं त्यांना तो व्हिडिओ दिसेल आणि ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख करत राहू। पण एक्झॅक्टली जिल्ह्याचा शेड्यूल काढायचा म्हटलं थोडं अवघड आहे, पण तरी आपण त्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करू। मार्च महिना पूर्ण अवकाळी पावसाच जाणार आहे आणि मान्सून 2026 बद्दल सांगायचं म्हटलं तर यंदा मान्सून डायरेक्टली अरबी समुद्रमार्गेच येणार आहे। यंदा तेलंगणा मार्गे प्रभाव होता, लानिनामुळे जास्त प्रभाव पडला आणि पूर्वेकडनं पावसामुळे महाराष्ट्रामध्ये थैमान घातलं। यंदा पूर्वेकडनं येणारे पाऊस जरा कमकुवत राहतील, 1-2च आठवडे जास्त पडण्याची शक्यता आहे। मॉडेलनुसार आणि आपल्या अभ्यासानुसार त्यामध्ये 2024ची तुलना होऊ शकते। 2025 सारखा पावसाळा पुढचा नाहीये आणि त्यानंतर परत एकदा लो प्रेशर बनेल, WDचं वातावरण बनणार आहे। त्यामुळे खानदेश एरियामध्ये परत याच थंडीच्या काळामध्ये धुई वगैरे वाढायला सुरुवात राहील। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये तेच थांबतो, बराचसा वेळ झाला लाईव्ह होते, तोपर्यंत जय शिवराय, धन्यवाद।